छत्रपती संभाजीनगर शहरातील एका निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाला फसवणुकीचा मोठा फटका बसलाय। मालमत्ता खरेदी विक्रीच्या नावाखाली या अधिकाऱ्याची तब्बल 1,33,00,000 रुपयांची आर्थिक लूट करण्यात आली आहे। विशेष म्हणजे आपल्या हक्काची रक्कम परत मागण्यासाठी गेलेल्या या निवृत्त अधिकाऱ्याला चक्क बंदुकीचा धाक दाखवून धमकावण्यात आले। मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी गोरख मानसिंग चौहान यांची मोठी फसवणूक झाली आहे। 15 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2024 दरम्यान दिल्ली गेट परिसरातील सलमान हॉल येथे हा सर्व गैरप्रकार घडला। आरोपींनी संगनमताने कट रचून स्वतःच्या आणि इतरांच्या नावावर असलेल्या मालमत्तांचे बनावट दस्तावेज तयार केले। चौहान यांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांनी GPAISR पावती आणि दुकानाचं बनावट खरेदी खत दाखवले। त्या कागदपत्रांच्या आधारे चौहान यांच्याकडून रोख आणि RTGS द्वारे तब्बल 1,33,00,000 रुपये उकळले। मात्र पैसे घेऊनही व्यवहार पूर्ण झाला नाही। जेव्हा चौहान यांनी आपली रक्कम परत मागितली तेव्हा आरोपींनी केवळ टाळाटाळच केली नाही तर गुंडगिरीवर उतरले। आरोपी शेख इरफान याने चौहान यांचे मित्र यासीन खान यांना शिवीगाळ करत चक्क बंदुकीचा धाक दाखवला आणि जीवे मारण्याची धमकी दिली। या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात शेख इरफान, शेख सलमान, गौसिया बेगम, शेख शफीक, जमीन शेख आणि इम्रान शेख यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर सध्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार या प्रकरणाचा सखोल तपास करतायत।